केला होता का? केक वरती केक खराब होते रे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असाल हीच आशा करते. आणि तुमची सगळी स्वप्न, तुमच्या सगळ्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना. कॅमेरा फ्रंटला असल्यामुळे हे तुम्हाला डाव्या हाताने पूजा केल्यासारखं दिसत असेल. आणि इथे माझी देवपूजा चालू आहे. आज श्रीचा बर्थडे आहे. सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली, कारण त्याला स्कूलला जायचं असतं. नंतरची कामं देवपूजेनंतर सुरू होतात, म्हणजे जेवण वगैरे बनतं, पण कधी कधी देवपूजा अगोदर होते. मग देवपूजा माझ्याकडे होती आज. श्रीचे बाबा जर लवकर देवपूजा करत असतील तर मग रुटीन सेट असतं सगळं, पण आज माझ्याकडे होती देवपूजा, कारण श्रीला पण नमस्कार वगैरे करायचा होता. त्यामुळे पटपट आवरून घेतलं आणि त्याची स्कूलची तयारी पण केली. आणि आज युनिफॉर्म नव्हता, कारण बड्डे असल्यामुळे त्याला कलरच्या ड्रेसमध्येच पाठवलं. आणि सगळ्यात अगोदर हा पसारा आहे, पसारा अवॉइड करा, कारण नंतर मला ते आवरायचंसुद्धा आहे. तर इथे त्याची मी बॅग भरून ठेवते आणि त्याला अगोदर आवरून घेतलं मी. आणि मग टाईमटेबलनुसार बॅग वगैरे पॅक केली. त्यानंतर त्याला स्कूलमध्ये सोडायचं आहे. हो हो, तुला जेवढे हवेत ना तेवढेच दिलेत. आणि घरी आल्यानंतर सेलिब्रेट करायचा बर्थडे, तेव्हा अजून हे करायचं. ठीक आहे, चला. मी साफ होता. हां, नाही मी येते ना. मम्मा, तुला माहिती का माझ्या व्हॅनमध्ये किती स्टुडंट्स जातात? किती? जातात ना ते पण काय? याना, नंतर काय प्रतीक, मयांक आणि रौनक. ठीक, त्यांना पण दे. हां, आणि काय ना नंतर श्रीला स्कूलमध्ये सोडून आली आणि त्यानंतर घरातली अगोदरची कामं सगळी आवरून घेतली, साफसफाई वगैरे, म्हणजे थोडंसं क्लिनिंग वगैरे काय असेल ते. आणि त्यानंतर इथे मी बनवायला घेतलं स्वयंपाक, म्हणजे लवकरच तयारीला लागले, जेणेकरून पटपट आटोपता येईल, कारण नंतर डेकोरेशन वगैरे ह्या गोष्टी, त्यामुळे वेळ नको व्हायला. तर आज बनवणार आहे पावभाजी आणि बर्थडे घरीच करणार आहे, घरीच जेवण वगैरे बनवायचं. त्यामुळे म्हटलं लवकर आवरूया, तयारीला लागूया. त्यामुळे सगळं लवकर आटोपून घेतलं. तोपर्यंत त्याचे बाबा कामावरून आले आणि त्यांचंही मला थोडीफार मदत होत होती, कारण एकट्याला करणं पॉसिबल, म्हणजे डेकोरेशन म्हणा वगैरे, आणि मग आलेल्या लोकांना लवकर घरी जायचं असतं त्या सोयीनुसार. आणि बर्थडे घरीच करणार होतो, त्यामुळे डेकोरेशन वगैरे ह्या गोष्टींसाठी सुद्धा डेकोरेशन आवरायला वेळ लागला. हॅलो, नमस्कार. मम्मा हवा संपली. कसं मी? डेकोरेशन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे संध्याकाळी बड्डेचं सेलिब्रेशन करायची तयारी, प्लेटिंग अगोदरच भरून ठेवल्या, म्हणजे ते केक सोडून ते वेफर्स, फरसाणा, चॉकलेट्स, हे काय छोटे छोटे गोष्टी, म्हणजे नंतर केक कट करायचा आणि मग एक एक पीस कट करून त्या प्लेटमध्ये लगेच घाई होणार नाही म्हणून. इथे आपण आता श्रीचा बर्थडेचा केक कट करतोय. आणि मग असं सेलिब्रेशन झालं, केक कट झाला. त्यानंतर सगळ्यांनी कोणी कोणी गिफ्ट आणलं होतं ते गिफ्ट दिलं. आणि अशा प्रकारे श्रीचा बर्थडे हा घरी सेलिब्रेट झाला. आता मला सांगा, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि आवडला असेल तर नक्की चॅनल एकदा लाईक,
शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटेल. आणि अशा प्रकारे अगोदर अपलोड केलेले व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे आम्ही पावभाजी बनवली होती, ते सगळ्यांचं जेवण करायचं आमचं चालू आहे. आणि अशाच प्रकारे भेटूयात पुढच्या एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.